आज माझं पोट दुखत होतं. काहीही खायची इच्छा नव्हती. मी आईला सूप बनवायला सांगितले, तर आईने माझ्यापुढे गरमागरम आंबील बनवून आणली. मला तर सूप प्यायचे होते, पण आंबील बघून मला आनंद झाला. आई म्हणाली, अगं त्या सूपमध्ये फक्त चव असते, पण आंबीलमध्ये ताकद असते. आंबील पिल्याने पोटात गारवा जाणवतो आणि दुखणारे पोट शांत होतं. आधीच्या काळी जेव्हा तब्येत खराब व्हायची, तोंडाला चव नसायची, तेव्हा आंबील पीत होते. आता पेशंटला ज्यूस देतात. आमच्याकडे ज्यूस भेटत नव्हते, तर तेव्हा आजारी माणसाला आंबीलच द्यायचे आणि तो आनंदाने प्यायचा. किती चवदार असायचं ते. जुलाब आणि उलटीवर तर रामबाण उपाय होता तो. खरं तर आधीच्या काळात दुष्काळ पडायचा, धान्य पिकत नसे, घरात पीठ कमी असायचं आणि कुटुंब मोठं असायचं. तेवढ्या पिठात सगळ्यांसाठी भाकरी होणार नाही, म्हणून त्या पिठात पाणी टाकून त्याला पातळ करायचे. उकडत्या पाण्यात मीठ टाकून ते पातळ केलेले पीठ त्यात ओतायचे. त्याला गरागरा फिरवायचे. 2-3 उकड्या आल्या की आंबील तयार. मग सगळ्या लोकांना खोल ताटात देऊन ते प्यायचे. दुष्काळी आंबीलवरच कित्येक दिवस काढायचो आम्ही. उन्हाळ्यात तर सकाळी उठल्याबरोबर आंबील आणि त्यात तुरीच्या दाण्याच्या घुगऱ्या खाऊन शेतात जायचो. त्यामुळे उन्हाचा चटका बसत नाही, असे म्हणायचे. आमची आजी रात्रीच मातीच्या मडक्यात पीठ भिजू घालायची. आता कसं इडलीचं रात्री तयार करतात, अगदी तसं. पण आता वेगवेगळे सूप आणि खाण्याचे बरेच रंगरंगाचे पदार्थ आहेत. त्यामुळे हल्ली आंबीलसारख्या पौष्टिक पदार्थाचा विसरच पडला. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी आंबील पिली असेल, तर नक्कीच तुम्हाला भूतकाळाची आठवण होणार आणि झालीच पाहिजे. शेवटी ते पिऊनच बरे लोक पोट भरायचे. शेवटी जुनं ते सोनंच राहणार. कोणतंही महागडं सूप आंबीलची बरोबरी करूच शकत नाही. आमच्या घरी आजही बनते आणि आम्ही आनंदाने पितो. तुमच्यामधून कोणी कोणी आंबील पिली आहे आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.